नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या प्रत्येक पुरुषाने समजून घ्यायला हव्यात. कारण स्त्रीला समजून घेतलं नाही तर नातं टिकवणं खूप अवघड जातं. मित्रांनो, बघा आपण ह्या पॉईंट काही पाहणार आहोत ते नक्की ऐका. नंबर 1, स्त्री थेट बोलत नाही, संकेत देते. स्त्री अचानक अनेक वेळा असं होतं की भावना शब्दात नाही तर वागण्यात दाखवते. शांत राहणं म्हणजे सगळं ठीक आहे असं होत नाही. शांत राहणं म्हणजे मनात खूप काही चालू आहे याचा अर्थ असा होऊ शकतो. पुरुषांची चूक मित्रांनो, ती बोलत नाही म्हणजे खूप काही प्रॉब्लेम नाही. स्त्रीला ऐकून घ्यायचं नसतं मित्रांनो, उपाय नको असतात. स्त्री समस्या सांगते तेव्हा तिला सोल्युशन नव्हे तर समजून घेणं हवं असतं. मित्रांनो, असं केलं असल्यास हे शब्द नात्याला एक उत्तम टिकवण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. मित्रांनो, योग्य प्रतिसाद, मी तुझं ऐकतोय, सांग अजून काय. मित्रांनो, हे पॉईंट नंबर 3 पाहतोय. भावना दुर्लक्ष केल्यास स्त्री दुखावली जाते. वारंवार इग्नोर केल्याने ती भांडत नाही, ओरडत नाही, पण हळूहळू नात्यातून बाहेर पडते. ती खूप शांत आणि इंडिपेंडंट होते. फक्त पैसा नाही, इमोशनल मेंटल सिक्युरिटी महत्त्वाची असते. मी आहे ना हा विश्वास हवा असतो. मित्रांनो, नंबर 5, प्रेम कृतीतून दाखवावं लागतं. शब्द महत्त्वाचे असतात पण कृती जास्त महत्त्वाची ठरते. वेळ देणं, आदर करणं, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं. नंबर 6, तिला तुलना सर्वात जास्त दुखावते. मित्रांनो, बघा, तुम्ही एखाद्या स्त्रीची तुलना करता तिच्यासमोर तेव्हा ते तिच्या मनाला ठेच पोहोचवणारी असते. म्हणून मित्रांनो, आता नंबर 6, तुलना स्त्रीला सर्वात जास्त दुखावते. एक उदाहरणार्थ, इतर मुली कोणी किंवा कुणाचीही तुलना करतात तेव्हा त्या मुलींना खूप वाईट वाटतं. यामुळे आत्मविश्वास तुटतो आणि प्रेमावर शंका निर्माण होते. मित्रांनो, बघा, जेव्हा स्त्री तिला काही अवघड नसते. मित्रांनो, फक्त समजून घ्यावे लागते. जी स्त्री समजली ती आयुष्यभर साथ देते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ नक्कीच ऐकायला हवा आणि आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.